पहिल्याच मालिकेमध्ये निगेटिव्ह केल्यानंतर टाईपकास्ट होण्याची सुद्धा भीती असते की पुढे आपल्याला आता निगेटिव्हच मिळणार, आणि ते समहाऊ झालं काही प्रमाणात कुंजिका, राईट? तुला तेव्हा विचार असायचे का की आपली पहिली मालिका झाली, दुसरं काम आपल्याला लगेच मिळेल का थांबावं लागेल, हे सगळे विचार सुरू होते? हो, होतेच, नक्कीच होते. पण जेव्हा मला कळलं ना दर्शना की आपला शो बंद होतोय, तेव्हा मी एक दुसरा शो माझा म्हणजे माझे ऑडिशन देऊन मी क्लिअर झाले होते आणि म्हणजे लीड करत होते मी दुसरा एक शो. मला ती भीती होती की निगेटिव्ह टाईपकास्ट होईल, आणि मग नंतर मी आता जेव्हा तो मला लीड मिळाला होता तेव्हा मी अशी खूप रिलॅक्स होते की चला आता मला इमेज चेंज करायला वेळ मिळणार आहे आणि होईल. पण समहाव तो वर्क नाही झाला. म्हणजे मी त्याचे प्रोमो पण शूट केला, पण तो वर्क नाही झाला आणि आय वॉज रिप्लेस्ड, म्हणजे अनइन्फॉर्म्ड रिप्लेसमेंट झाली माझी ती. सो तेव्हा मला खूप त्रास झाला, खूपच त्रास झाला. आणि मग त्याच्यानंतर मी खूप वेळ घेतला की नाही मला लीडच करायचं आहे, लीड किंवा पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं आहे, पण समहाव ते नव्हतं वर्क होत. आणि मला असं वाटलं की मला खूप वेळ नाही घालवायचा, कारण ऑलरेडी मी आय एम लेट. मी इंडस्ट्रीमध्ये खूप लेट आले, म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी वगैरे मी पहिला शो केला, 27-28 वर्षांची होते मी. तर त्याच्यानंतर अजून मी 1-2 वर्ष की नाही आता मला लीड करायचं म्हणून मी थांबून राहीन, ते शक्य नव्हतं. कारण कितीही म्हटलं तरी मुलींचं एज दिसतं, स्क्रीन वरती दिसतंच, किती आपण. आणि ऑल्सो कॉम्पिटिशन किंवा सोशल मीडिया डे बाय डे इतका ग्रो होतोय की आपल्याकडे रोज नवीन टॅलेंट येतं, असं म्हणणं चूक नाही. हो, नवीन टॅलेंट आहेत, कंटेंट क्रिएटर्स खूप आहेत आपल्याकडे. सो तेही ऍक्टिंग कडे, म्हणजे त्यांची मेहनत त्यांच्याकडे, सो ते करतात आणि ते त्यांच्यामुळे मिळवतात. पण हे सगळं असताना मग मला थांबणं शक्य नव्हतं. मग मला असं झालं की आत्ता जे मिळतंय ते घ्यायचं आणि करायचं. आणि म्हणून मग मी नंतर चंद्र साक्षीला केली मालिका. त्याच्यानंतर पुन्हा लॉकडाऊन, आणि मग नंतर मग मला जो शो ती परत आली होता, सो त्याच्यामुळे. आणि त्या शो मध्ये सगळे एकाच वयाचे असल्यामुळे, आणि त्यातल्या बऱ्यापैकी काही जणांनी ना नाटक आणि हे केलेलं असल्यामुळे त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं मला. सो ते एक थोडं पॉझिटिव्ह ठरलं माझ्यासाठी ती मालिका. ओके. आणि खरंच म्हणजे ना, जेव्हा आजूबाजूला सगळे काम करत असतात तेव्हा आपण थांबणं खरं तर खूप कठीण असतं. हो, म्हणजे सतत आपल्याला दिसतंय की म्हणजे आता हा नवीन शो सुरू आहे, तो नवीन शो सुरू, नवीन प्रोमो आल्यावरती असं वाटायचं तेव्हा की यार मिस झालं किंवा काय. आपण ऍटलिस्ट तिकडे त्या वेळेला त्या जागी पोहोचणं खूप महत्वाचं असतं. पण ते नाही झालं तर मग त्याची खूप म्हणजे असं चुकल्यासारखं होतं खूप, आणि त्याचा त्रास होतो. त्यावेळेला मला खूप व्हायचा, आणि मी तेव्हा बॅक टू बॅक ऑडिशन्स देत होते. पण आपलं कामच आपल्याला काम मिळवून देतं, याच्यावर तुझं बिलीव्ह आहे? 100%.